नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 30 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 30 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 30 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा 30 जून पर्यंत सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 30 जून पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा भाव, चला या ठिकाणी आता बघूयात। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी बघा। तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो $11.75 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। मागच्या 4 ते 8 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावामध्ये या ठिकाणी तब्बल 3% सुधारणा झाली आहे। जाणकारांच्या मते खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजाराला या ठिकाणी आधार मिळत आहे। या आधारामुळे जर भविष्यात सोयाबीनचा बाजार भाव हा सीबॉट वरती $12 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। जर याचा परिपाक देशातील सोयाबीनच्या भावासोबत तुलनात्मक दृष्टीने अध्ययन केला तर लक्षात घ्या मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनच्या भावात तेजी आली तर याचा काही ना काही परिणाम मात्र देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार। यामुळे देशातील सोयाबीनच्या भावात सुधारणा येणार। पण त्याच जोडी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की मागच्या 15 दिवसांमध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी जी पैशाची आवश्यकता होती म्हणून जी सोयाबीनची विक्री वाढली होती, आता ही सोयाबीनची विक्री आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कमी होताना दिसत आहे। यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे। या शक्यतेमुळे येत्या काही आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा दिसू शकते। यामुळे आपल्याला 100% 30 जून पर्यंत सोयाबीनचे भाव हे वाढताना दिसणार आहेत। मग 30 जून पर्यंत सोयाबीनचा भाव किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर घेऊया। तर बघा मित्रांनो, सध्याची सोयाबीनची भाव पातळी ही 4000 ते 4400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। इथून 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100 रुपयांची सुधारणा येऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी 4100 ते 4500च्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे। आणि जुलै महिन्यात याच्यात आणखीन 100 रुपयाची भर पडली आणि सोयाबीनचा बाजारभाव जर त्या ठिकाणी 4200 ते 4600 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको। पण याच्यापेक्षा जास्त तेजी ना जून ना जुलै कोणत्याही महिन्यात येण्याची शक्यता नाही। म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर 100-200 ची तेजी इथून पुढे कधीही कुठेही कशीही मिळाली तर तिथं सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल मित्रांनो आपल्या या ठिकाणी 100% फायदा।
तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.